मॉर्निंग गाईज. आज माझ्या डॉटरसाठी मी व्हेज कॅसरोल तयार करते आहे. त्याच्यामध्ये आहे आपला ब्रोकोली एक ऑलमोस्ट 1 कप घेतलेला आहे. ब्रोकोली चॉप्ड करून घेतला आहे. 3 एग्स, 1 कप कॉटेज चीज. तुम्ही फॅट फ्री घेऊ शकतात, लो फॅट घेऊ शकतात. दिस इज अ रेग्युलर कॉटेज चीज. दिस इज अ श्रेडेड चीज, ऑलमोस्ट मोर दॅन हाफ कप. सो असे हे 4 इंग्रेडियंट्स आहेत. नंतर आपली श्रेडेड केलेली म्हणजे त्याला राईस्ड म्हणतात, राईस कॉलीफ्लॉवर श्रेडेड केलेली ऑलमोस्ट मोर दॅन 12 टेबलस्पून आहे. हाफ रेड पेपर चॉप्ड केलेला, मिन्स केलेला रॉच. आणि हे कॉलीफ्लॉवर आहे जो श्रेड करून घेतला आहे, ऑलमोस्ट हाफ कप आहे. नंतर ऑलिव्ह ऑइल आणि ब्लेंडर लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एग्ज आणि कॉटेज चीज फिरवून घ्यायचं आहे. सो चला रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण काय करायचं आहे, आपले एग्ज आहेत ते आणि आपलं कॉटेज चीज हे ब्लेंड करून घ्यायचं आहे मिक्सीमध्ये. हे आपले 3 एग्ज आणि आपण हे कॉटेज चीज घेतलं होतं ते 1 कप मिक्स करून ब्लेंड करून घ्यायचं आहे मिक्सीमध्ये. सो आता स्मूथ पेस्ट होईपर्यंत त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. स्मूथ पेस्ट झालेली आहे. हे बघा, स्मूथ पेस्ट झालेली आहे. आता आपण ह्या ज्या व्हेजिटेबल्स सगळ्या आपण केलेल्या होत्या, चॉप केलेल्या होत्या, त्या आपण यामध्ये आधी बॅटर घालूया. हे बघा, हे जे बेकिंग प्लेट आहे त्यामध्ये आपण हे बॅटर घालूया. आणि आपले सगळ्या व्हेजिटेबल्स त्यामध्ये घालायचे आहेत, ऍड करायचे आहेत. सो आता आपण ह्या ज्या व्हेजिटेबल्स चॉप केलेल्या होत्या, आपलं ब्रोकोली चॉप केलेली, नंतर रेड पेपर होता चॉप मिन्स केलेला, आणि कॉलीफ्लॉवर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही फाईनली चॉप करू शकता ब्रोकोली, पण मी थोडे पीसेस ठेवले जेणेकरून व्हेज कॅसरोल रेडी झाल्यानंतर आपल्याला थोडंसं ते असं दाणेदार लागतं ना तोंडामध्ये, ते छान येतं, टेस्ट चांगली येते त्याची. सो हे मिक्स करून झालंय. म्हणजे आपण आता सॉल्ट आणि ब्लॅक पेपर ऍड करायचंय. सो हे चवीप्रमाणे सॉल्ट, व्हेजिटेबलसाठी जेवढं लागणार आहे तेवढं.
आणि ब्लॅक पेपर ॲड करायचं आहे. आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सॉल्ट हे वरच्यावर राहायला नको आहे. सॉल्ट आणि ब्लॅक पेपर मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती आता हे रेडी झालंय. आता यावरती हे लेवल करून घ्यायचंय सगळं. यावरती आपण चेडर चीज घेतलेलं होतं ते स्प्रेड करायचं आहे. आणि यात थोडंसं आपण 1 to 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे, जेणेकरून तो कॅसरोल व्हायला आपल्याला मदत होईल. मी बॉर्डरला पण घातलंय आणि मध्ये पण घातलंय. सो आता आपण हे ओव्हनमध्ये 350 टेम्परेचरवर 40 to 45 मिनिट्स कुक करायचं आहे. 350 स्टार्ट. आणि आपण हे आता 40 to 45 मिनिट्स ठेवायचं आहे ओव्हनमध्ये. हे या प्रकारे असं सेट करायचं आहे. 40 to 45 मिनिट्समध्ये ते झालेलं असणार आहे. कमी वेळेत पण होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही 30 मिनिट्स झाले की चेक करत राहायचं आहे. कुक झालेलं पाहिजे. नंतर ते बाइंडिंग झालेलं दिसेल तुम्हाला, सगळं बाइंडिंग झालेलं दिसेल आणि चीज मेल्ट झालेलं दिसणार आहे आणि पिझ्झासारखं गोल्डन ब्राऊन झालेलं दिसणार आहे. सो 45 मिनिट्स नाही 30 मिनिट्स चेक करायचं आहे, कारण जे मी मेजरमेंट घेतलं आहे हे हाफ ऑफ द मेजरमेंट घेतलेलं आहे. कमी पोर्शनचं मी करते रेसिपी. सो आय थिंक 30 मिनिट्समध्ये चेक करा. 30 मिनिट्समध्ये व्हायला हवं आहे. आपण बघूया आता. 30 मिनिट्स नंतर भेटूया. 350वर मी ऑन केलेलं आहे आणि 350 स्टार्ट. सो आता हे प्रीहीटकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते सुरू होईल. मी ओव्हन लाईट ऑन ठेवते, जेणेकरून मला दिसणार की ते झालं की नाही. सो आता ते टेम्परेचर इन्क्रीज होणार आणि 350पर्यंत जाऊन थांबणार, कारण मी 350पर्यंत सेट केलेलं आहे. आणि आत्तापासून मी 30 मिनिट्स काउंट करणार आहे आणि मग आपण भेटूया 30 मिनिट्सवर. गाईज, चीज इज मेल्टिंग. अँड हे आमचं ओव्हनमध्ये काहीतरी प्लास्टिक बर्न झालं होतं, त्याच्यानंतर ते क्लीन झालंच नाही, त्यामुळे ते तसे स्पॉट्स दिसतात. पण चीज इज मेल्टिंग आणि अजून व्हायचं आहे. सो आपल्याला 1 o'clockला येऊन चेक करायचं आहे. वन मोर टिप गाईज, जेव्हा मी ओव्हनमध्ये ते ठेवलं कॅसरोलचा ट्रे, तेव्हा चीज आणि ते सगळं वरती लेअर नाही करायचं आहे. ऑइल आणि चीज सगळं त्या बॅटरमध्ये मिक्स करून ठेवायचं आहे. मिक्स केल्यानंतर ओव्हनमध्ये ठेवायचं आहे ट्रे. दॅट वॉज द टिप. आय फॉरगॉट टू मेन्शन यू गाईज. हे बघा, ते आता फोम व्हायला सुरुवात झाली आहे आणि एग्ज असल्यामुळे काय होतं, थोडंसं राईस पण होतं ते वरती. हां, ते याच्यावर नेट असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे, पण राईस व्हायला लागलं आहे आणि असं फॉर्म व्हायला लागलं आहे, जेणेकरून तुम्ही यू कॅन कट इन टू द क्यूब्स. सो अजून 15 मिनिट्स वेट करायचं आहे, मग बघूया. सो गाईज, आता ऑलमोस्ट 7 मिनिट्स, आय थिंक 4 मिनिट्स बाकी आहेत 1 o'clockला. सो वरतून थोडं खालून गोल्डन ब्राऊन झालेलं आहे बॉटम एरिया. वरतून ऑलमोस्ट झालेलं आहे. थोडंसं आता हे लास्ट 4 मिनिट्समध्ये होणार आहे ते, आणि मग आपण बाहेर काढूया ट्रे. सो ते क्यूबसारखं फॉर्म होण्याचं रिझन असं आहे की कॉटेज चीज आणि एग्स हे फॉर्म होतं तयार बेक झाल्यानंतर, त्यामुळे ते स्क्वेअरमध्ये तयार होतं आणि मग तुम्ही स्क्वेअर क्यूब्स कट करू शकतात. ओके गाईज, ओके. सो now 1 o'clock
आता आपण हे काढूया. ओव्हन ऑफ. Show you guys, look at that, so yummy. Our veg casserole, broccoli casserole is ready. It's not vegetarian, it has eggs, so but it has a vegetables, so it's a broccoli casserole, so broccoli egg casserole. So guys, आता गार झाल्यावर त्याचे पीसेस मध्ये कट करायचं आहे. So let's I'll show you. Let me turn off the oven light and then I will show you. See? So it's ready and my dinner is ready now, so you kids can eat now when they come home. So I will show you guys. I will bring it to the camera, then you guys can see it. Alright. Look at that. I cut it into cubes. When it's cooled down, it's easy to eat now. Okay, so if you like the recipe, subscribe, comment, share. Geeta US Rasoi. Thank you so much for watching my recipe. Bye bye. Have a nice day.